उत्तरमीमांसक, हा उत्तरमीमांसक म्हणजे वेद व्यासाच्या म्हणजे वेदांत मताच्या मतात साही प्रमाणाचा विचार केला जातो, मानावा लागतो, मानतात काय. उत्तरमीमांसक म्हणजे वेद व्यासाच्या म्हणजे वेदांत मतात सहाही प्रमाणाचा स्वीकार आहे. सहाही प्रमाण सांगता येतात का विसरला? हा सांगा की. ही सहाही प्रमाणं कोण मानतात? मीमांसक मानतात. वेद व्यासाचे अनुयायी वेदांत मतात हे प्रमाण स्वीकार आहे. या प्रमाणाच्या लक्षणामध्ये शास्त्रकारात बराच वाद आहे, मतभेद आहे, झगडा आहे ना. त्यांचा फार विस्तार होईल म्हणून प्रमाणाचे सामान्य रूपाने प्रमाण सांगितलं. आपल्याला एवढी काही जास्त जरुरी नाही. आपण काय मुलाबाळावाले आहेत, नोकरधंदेवाले आहेत, व्यापारवाले आहेत, मास्तर शिक्षक असे आहोत. याची काय इतकी कीच काढण्याची काही जरूर नाही. आम्हाला फक्त जे ध्येय आहे तेवढं समजावून सांगा. त्याची लक्षणं सांगितली म्हणून विस्तार सांगत नाही. त्यांच्यामध्ये काय वाद आहे, कसा वाद आहे ही गोष्ट आम्ही काय सांगत नाही. सामान्य विचार करणाऱ्या लोकांस असे वाटते की प्रत्यक्ष व अनुमान ही दोनच प्रमाणे मान्य योग्य आहे. तुम्हाला आम्हाला काय वाटतं? मग एक प्रत्यक्ष प्रमाण आणि एक अनुमान प्रमाण, एवढी दोन प्रमाण पुरेशी आहेत असं वाटतं की नाही वाटतंय? बरोबर आहे. बाकीच्या काही प्रमाणाचा अनुमानात अंतर्भाव होईल. अनुपलब्धी, अर्थापत्ती आहे ना, त्याच्यानंतर उपमान, हे तिन्ही प्रमाण काय करतील? अनुमानामध्ये घालता येतील ना. काय मग किती मानायचं? दोनच प्रमाण हे मान्य योग्य आहे. बाकीच्या काही प्रमाणाचा अनुमानात अंतर्भाव होईल. काही प्रमाणाची तर जरूरच नाही आहे. बरोबर आहे ना? कोण विचार करतो याचा? परंतु ही सहाही प्रमाणे मानणे कसे आवश्यक आहे याचा विशेष विचार कुठे झालाय? वृत्ती प्रभाकर या ग्रंथात पंडित निश्चलदासजींनी लिहिला आहे. आणि आपली ही माणसं, वारकरी माणसं, हे विचारसागर वगैरे चालवणारे वृत्ती प्रभाकर हा ग्रंथ सांगतात आणि बाकीची मंडळी ऐकतातही. पण तो अत्यंत क्लिष्ट ग्रंथ आहे. लक्षात येत आहे का? खूप क्लिष्ट ग्रंथ आहे. त्याच्यासाठी व्याकरण शिकावं लागतं, त्याच्यासाठी तर्कशास्त्र शिकावं लागतं. या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाला कळणं फारच कठीण असतात. बरोबर आहे. सामान्य माणसाला एखाद्या शब्दाचं उच्चारण करताना देखील जीभ अशी वळत नाही. बरोबर आहे ना? पण तरीही माणसं, सांगणारी माणसं धैर्य करतात आणि सांगतात त्यांना. आणि ते त्यांना काय कळतं हे मला समजत नाही आणि किती कळत असेल हे मला समजत नाही. पण वृत्ती प्रवाहकर वगैरे शिकवत असतात. बरोबर आहे. आता त्याच्यावर वृत्ती प्रभाकर या ग्रंथात पंडित निश्चलदासजींनी लिहिलेला आहे. तो ग्रंथ पाहिला असता वरील शंका निवृत्त होईल. लौकिक व्यवहारात जसा सहाही प्रमाणाचा उपयोग आहे त्याचप्रमाणे जीव ब्रह्म ऐक्य उत्पन्न होण्यास जरी केवळ शब्द प्रमाण कारण आहे. हे महत्त्वाचं कारण लिहा. जीव ब्रह्म ऐक्य प्रमाण उत्पन्न होण्यास जरी केवळ शब्द प्रमाण कारण आहे. काय कुठलं कारण आहे? किती वाजले? 5:45 का? हां, मग हरकत नाही. मला 5:45 वाटले. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पन्न होण्यात जरी केवळ शब्द प्रमाण कारण आहे ना, तरी बाकीच्या सर्व प्रमाणांचा या ज्ञानाची दृढता करण्यात उपयोग आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञान कशाने होईल? कुठल्या प्रमाणाने होईल? शब्द प्रमाणाने. ऋषींनी सांगितलं आहे, शास्त्रांनी सांगितलं आहे, तू जीव आणि ते परमात्मा एक आहे. तर आपण मानतो श्रद्धा असल्यामुळे. तेव्हा शब्द प्रमाणाने हो हो तत् त्वमसि, तर आपण म्हणतोय हां
अहम ब्रह्मास्मी, हां हां मी ब्रह्म आहे, माझं स्वरूप काय ब्रह्म आहे, हे आपण म्हणू शकतो. हे कशाने? शब्द प्रमाणाने, आहे ना. हे जरी शब्द प्रमाणाने जीव आणि ब्रह्माच्या ऐक्याचं ज्ञान जरी होत असलं तरी ते दृढ करण्यासाठी इतर प्रमाणाची पण जरूर राहते. प्रत्यक्ष, आहे ना, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी, सगळ्या प्रमाणाची जरुरी लागते. कशाला? ते शब्द ज्ञान दृढ करण्यासाठी. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य करणार जो शब्द प्रमाण आहे त्याला मजबूत करण्यासाठी, बळकट करण्यासाठी, त्याला सहाय्य करण्यासाठी बाकीच्या प्रमाणाची गरज आहे. म्हणून तुम्हाला सामान्य रूपाने सगळ्या प्रमाणाचं ज्ञान करून दिलं गेलं आहे. जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाने होतं का नाही होतं? जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणे होतं की नाही होतं? जीव आणि ब्रह्माच्या ऐक्य ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाने होतं की नाही होत? अरे नाही होत, है ना. डोळ्याने तुम्ही ब्रह्म पाहता का? डोळ्याने तुम्ही स्वतःला तरी पाहता का? शरीराला पाहता, पण जीवाला पाहता का? नाही. मग जीव आणि ब्रह्माचं प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान कसं होईल? आणि जीव आणि ब्रह्म प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान झालं असतं तर तुम्ही आम्ही या किचकट विषयासाठी इथे रविवारी आराम करण्याचं सोडून इथे का आलो असतो? आणि क्लिष्ट अशा तऱ्हेचा विचारसागर ग्रंथ तरी का वाचला असता? आणि वेदशास्त्राचं ज्ञान तरी का घेतलं असतं? बरोबर आहे ना. ज्यावेळेला प्रत्यक्ष प्रमाणाने कुठल्या वस्तूचं ज्ञान होत नाही तेव्हाच आपण काय करतो? इतर प्रमाणांकडे वळतो. बरोबर आहे. शब्द ज्ञानाने जीव आणि ब्रह्माचं ऐक्य ज्ञान होतं. हे जे आपण सांगतोय ते याच्यासाठी सांगतोय की प्रत्यक्ष प्रमाणे ब्रह्मही दिसत नाही, तो भगवंतही दिसत नाही, तो परमात्माही दिसत नाही, तो देवही दिसत नाही, आहे ना. आपण जे पाहतो पंढरपुरात ती काय आहे? ती एक काळ्या दगडाची मूर्ती पाहत असतो. त्याला संतांनी सांगितलं आहे तो ब्रह्म जर तुम्हाला ओळखता येत नाही काय येतं तर यालाच माना तुम्ही. आणि आपण ते मानतो श्रद्धेने. काय करतो? मानतो. बरोबर आहे. पण तो खरोखर परमात्मा आहे का? नाही आहे. ती एक मूर्ती आहे. आता ह्याच्यामध्ये हे दिसलं, हे ज्ञानेश्वर खरोखर आहेत का? प्रतिमा आहे, प्रतीक आहे. बरोबर आहे, प्रतिमा आहे, है ना. तर तशा तऱ्हेने प्रत्यक्ष ज्ञान झालं असतं तर काय एवढा उपद्व्याप करावा लागला असता का? नाही लागला असता ना, है ना. एवढा त्रास घ्यावा लागला असता का? नाही घ्यावा लागला. अरे आपण त्रास घेतच असतो, कष्ट घेतच असतो. आपल्याकडे कामं असतात. नेमकं त्याच वेळेला किती 2 वाजता निघायच्या वेळेला त्याच वेळेला कोणीतरी पाहुणा येऊन टपकतो. त्याला चहा पाणी सगळं सरबराई करावी लागते, है ना. आणि आपण त्याला सांगूही शकत नाही की मला तिकडे जायचं आहे म्हणून. पटापट प्रयागताई आटपतात, काय खाऊ बिऊ आणून देतात, पोहे बिऊ आणून देतात, माना हलवली जाते आणि प्रत्यक्ष हे काय केलं त्याला वाट लावलं जातं. आणि मग आता चला आता बघाय तरी 10 मिनटं उशीर झालाच, है ना. असं करून आपण घाईघाईने येतो. तर हे कष्टच आहे ना काय, है ना. उन्हातानातून आपण येणं, पावसातून भिजत येणं, मोटरसायकलने येणाऱ्यांना पावसात भिजावं लागतं. हे कष्ट घ्यावं लागतं. दुसरी कामं असतात. इतर वेळेला जी कामं आपण करू शकत नाही ती रविवारी आपण करूया, घर लावूया, व्यवस्थित लावूया, असं दोघं मिळून करूया असं आपण ठरवलेलं असतं. पण त्याच वेळेला काय करतो, अरे 3 वाजले आता काय करतो, चला करून जातो की नाही. तर याच्यामध्ये प्रत्येकात तुम्हाला कष्ट होत असतात, त्रास होतो, पण तो सगळा अनुभव करून देखील तुम्ही काय करत असतात हे आपल्या कल्याणाचं आहे.
या आपणाला याच्यामुळे समाधान मिळणार आहे, शांती मिळणार आहे आणि हीच महत्त्वाची जीवनामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समाधान, सुख, आनंद हे जो प्रत्येक जीवाला पाहिजे असतं. चला पुढे. हे झालं का? जीव ब्रह्म ऐक्य जर मिळालं का? जीव ब्रह्म ऐक्य जर इंद्रिय गोचर आणि प्रत्यक्ष असते तर वेद वाक्याची जरुरी राहिली नसती. परंतु जीव ब्रह्म ऐक्य प्रत्यक्ष ज्ञानास इंद्रिय संबंध किंवा अनुमान ही दोन्ही प्रमाणे निरुपयोगी आहेत. लाल करा. काय है ना? आता निष्कर्ष करताय. अपौरुषेय, अपौरुष म्हणलं म्हणजे कुठल्याही पुरुषाचं जिथे नाव सांगता येत नाही अशा वेदाला काय म्हटलंय? वेद कोणी निर्माण केला आपण सांगू शकत नाही, है ना? है ना? कुराण कोणी निर्माण केलं? मोहम्मद पैगंबराने, है ना? बायबल कोणी निर्माण केलं? तर येशू ख्रिस्ताने. बौद्धाचे ग्रंथ कोणी केले? बुद्धाने. बौद्ध पंथ कोणी स्थापला? बुद्धाने. जैन पंथ कोणी स्थापला? महावीर जैनाने. हे आपण सांगू शकतो. पण आपला पंथ कोणी निर्माण केला? कोण पुरुष आहे तो दाखवून द्या. कुठला ऋषी आहे तो दाखवून द्या. नाही दाखवू शकत. समजला? म्हणून त्याला काय म्हटलंय? अपौरुषेय. काय म्हटलंय? काय म्हटलेलं आहे? अपौरुषेय. काय म्हटलेलं आहे? अपौरुषेय. कोण आहे? शब्दाची राशी. अपौरुषेय शब्द राशी कोण आहे? जो वेद. हा काय? हा सर्व प्रमाणात श्रेष्ठ प्रमाण आहे. याला लाल करा. काय? वेदराशी कोण? अपौरुषेय वेदराशी, है ना? हा सर्व प्रमाणात श्रेष्ठ प्रमाण आहे. काय? अपौरुषेय वेदराशी सर्व प्रमाणात काय? श्रेष्ठ प्रमाण आहे. असो झालं. इथपर्यंत आलो. प्रमाणाची लक्षणं पाहिली, वेगवेगळी प्रमाणाची नावं पाहिली, त्यांचा उपयोग पाहिला आणि त्याच्यावर निर्णय केला आहे की जीव ब्रह्माचं ऐक्यज्ञान आपल्याला करायचं असेल तर सगळ्या प्रत्यक्ष प्रमाण उपयोगाचं होत नाही, अनुमान प्रमाण उपयोगाचं होत नाही, दुसरी कुठली प्रमाणांची पोच तिथपर्यंत पोचत नाही, डोळे तिथपर्यंत पोचत नाही, मन तिथपर्यंत पोचत नाही. मग काय करायचं? शब्द प्रमाण मानावं लागतं. काय मानावं लागतं? शब्द प्रमाण मानावं लागतं. पौरुषेय शब्दराशी जो वेद हा सर्व प्रमाणात श्रेष्ठ प्रमाण. वेद हेच प्रमाण आहे. कोण? आमच्यासाठी कुठलं प्रमाण आहे? वैदिक सनातन मार्गीय लोकांसाठी कुठलं प्रमाण आहे? वेद हेच प्रमाण आहे. काय? श्रेष्ठ प्रमाण आहे. बरोबर आहे. आता प्रमेयचे लक्षण व सिद्धी काय केलं आहे? प्रमेयचे लक्षण व सिद्धी या 6 प्रमाणापैकी कोणत्याही एका प्रमाणापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानास प्रमा म्हणतात. कशाचं लक्षण केलं आहे? लक्षण कशाचं केलं आहे? प्रमेयचं. कशाचं लक्षण? ओव्हर लिहा. प्रमा म्हणजे काय? है ना? पहिलं काय सांगितलं? 6 प्रमाण ना. 6 प्रमाणापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला प्रमा म्हणायचं. काय लक्षण? प्रमाचं लक्षण आलं काय? 6 प्रमाणापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानात काय म्हणायचं? प्रमा म्हणायचं. लक्षात आलं? काय प्रमा म्हणजे काय? 6 प्रमाण जी सांगितली आहेत त्या 6 प्रमाणापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला काय म्हणायचं? प्रमा म्हणायचं. बरोबर आहे.
आता प्रमेयचे जे करण ते प्रमाण. काय प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञानाचं जे साधन, त्याला काय म्हणायचं? प्रमाण. आता मगाशी झाले, स्मृती ज्ञानाला विसरलात का तुम्ही? हा, स्मरण ज्ञानाला विसरलात का तुम्ही? नाही ना. सांगा बरं, स्मरण हे प्रत्यक्ष आहे की नाही? आहे. पण त्याला प्रमाण मानायचं की नाही? नाही माना. प्रमाण मानायचं नाही का? ते प्रमाणाने उत्पन्न होत नाही म्हणून प्रमाण मानायचं नाही. काय ते प्रमाणाने उत्पन्न होत नाही म्हणून त्याला प्रमाण मानायचं नाही. बरोबर. पण प्रत्यक्ष आहे. जसा खाली दोरी पडलेली असताना सर्प दिसला, सर्प दिसतोय, प्रत्यक्ष आहे की नाही? आहे. पण तो प्रमाणजन्य नाही. काय तो आभास आहे म्हणून त्याला ब्रह्मज्ञान म्हटलं जातं, है ना. कारण दिवा आणला की रज्जूचं ज्ञान होतं, सर्प नाही हे ज्ञान होतं. बरोबर आहे. तशाच तऱ्हेने काय हो, स्मरण हे प्रत्यक्ष आहे पण प्रमाणाने उत्पन्न होणार नाही म्हणून तिला प्रमा मानणार नाही. स्मरणाला काय मानणार नाही आपण? प्रमा मानणार नाही. बरोबर आहे. पुढे झाला. स्मृती ज्ञानात प्रमात्व कसे येत नाही हे कळण्याकरता इतके विस्तारपूर्वक सांगितले. एवढं विस्तारपूर्वक प्रमाण, किती प्रमाण, प्रमाणाचे लक्षणं कोण, ते कसे कसं काय, एवढं सगळं ज्ञान कशासाठी सांग. प्रकरण कशाचं चाललंय? स्मृती ज्ञान हे प्रमाण आहे का नाही? बरोबर आहे ना. तर स्मृती ज्ञानात प्रमात्व येत नाही हे कळण्याकरता इतका विस्तारपूर्वक सांगितले आहे. आता प्रमेयचं लक्षण सांगतो. काय प्रमेयचं लक्षण सांगतो? स्मृतीहून भिन्न, अबाधित, अर्थास विषय करणारे जे ज्ञान ती प्रमा. स्मृतीला आपण काय मानलंय? प्रमा मानलंय का नाही मानलंय? हा, नाही मानलंय. स्मरणाला प्रमा मानलंय की नाही? प्रमा म्हणजे काय? यथार्थ ज्ञान. त्याचं आता शास्त्रीय लक्षण केलंय. ज्ञानामध्ये दोन भाग आहेत, अनुभव आणि स्मरण. काय ज्ञानामध्ये किती भाग आहेत? कोणते कुठले? अनुभव आणि स्मरण हे ज्ञान आहे. बरोबर आहे ना. आता अनुभव समजला, पण अनुभव ही प्रमा आहे कारण ते यथार्थ ज्ञान आहे. पण स्मरण ही प्रमा आहे की नाही? तर याचाही निर्णय केला की ती प्रत्यक्ष आहे पण प्रमाणाने उत्पन्न होणारी नाही म्हणून ती प्रमा नाही. बरोबर आहे. आता लक्षण करायचं कोणाचं? प्रमा. प्रमा म्हणजे ज्ञान. बरोबर आहे. पण ज्ञान म्हटल्यानंतर अनुभव आणि स्मरण दोन्हीचे दोन्ही धावत आले, है ना. आता या दोघांपैकी प्रमा कोण आहे? तर प्रमेमध्ये स्मृती ज्ञानाला बाजूला काढावं लागेल. म्हणून तिथे काय शब्द आहे? स्मृती भिन्न. काय लिहावं लागेल? स्मृती भिन्न. काय लिहावं लागेल? ते लिहिलंय बघ. स्मृतीहून भिन्न, है ना. आणि काय? स्मृती भिन्न ज्ञान. पण ज्ञान कसं? स्मृती भिन्न ज्ञान सर्पाचं ज्ञान आहे पण ते बाधित होतं का नाही? म्हणून म्हटलं की बाधित न होणारा पाहिजे बाबा. काय काय स्मृतीपासून भिन्न असलं पाहिजे पण बाधित होणारं असता कामा नये. सर्पज्ञान बाधित होणार आहे. म्हणून काय लिहिलंय? अबाधित विषय, अबाधित अर्थास विषय करणारे जे ज्ञान ती प्रमा. बोला, प्रमेचं लक्षण काय? अबाधित विषयास ज्ञान
अबाधित विषयाला अबाधित ज्ञानाचा विषय काय अबाधित अर्थास विषय करणारे ज्ञान काय अबाधित अर्थास विषय करणारे ज्ञान हे काय पण तिथे स्मृतीपेक्षा भिन्न लिहिलेलं आहे. स्मरणाचा अर्थ सुद्धा बाधित होत नाही अबाधित आहे. पण स्मृती ही काय प्रमाणजन्य नाही म्हणून तिला काय म्हटलंय अप्रमा म्हणतात म्हणून स्मृती भिन्न लिहिलंय. आता प्रमेचं शास्त्रीय लक्षण सांगा. स्मृतीचं शास्त्रीय लक्षण सांगा. स्मृती भिन्न अबाधित अर्थ विषयक ज्ञान काय म्हणतात जो बाधित न होणाऱ्या अर्थाचं ज्ञान काय बाधित न होणाऱ्या विषयाचं ज्ञान बाधित न होणाऱ्या विषयाचं ज्ञान हे प्रमाण. पण त्याच्यामध्ये स्मृती येईल म्हणून काय केलं स्मृती भिन्न काय बाधित न होणार म्हणजे अबाधित म्हणजे बघा आता मग काय स्मृती भिन्न अबाधित अर्थास विषय करणारे ज्ञान याचं प्रमाण. बोला प्रमेचं लक्षण सांगा. स्मृती भिन्न अबाधित अर्थास विषय करणारे ज्ञान याचं काय म्हणायचं प्रमा काय स्मृती भिन्न अबाधित अर्थास विषय करणारे ज्ञान याला काय म्हणायचं प्रमा. बरोबर आहे ना. श्रुतीहून भिन्न अबाधित अर्थ विषय करणारे जे ज्ञान ती प्रमाण. मग काय निर्णय झाला स्मृती हे प्रमा नाही काय झालं स्मृती ही काय झाली प्रमा नाही. कारण स्मृती ही प्रमा नाही. कारण काय आता तीन भांडलं आहे ना. प्रमा म्हणजे ज्ञान बरोबर आहे. आणि ज्याने होतं त्याला काय म्हणायचं प्रमाण आणि ज्याला होतं त्याला काय म्हणायचं प्रमाता. तीन गोष्टी आल्या कुठलं प्रमाता प्रमा आणि प्रमाण आहे ना. प्रमा म्हणजे अबाधित विषयाचं ज्ञान स्मृतीच्या भिन्न स्मृतीपेक्षा भिन्न अबाधित विषयाचं ज्ञान याला काय म्हणायचं प्रमा म्हणायचं. बरोबर आहे. हे ज्याने होतं त्याला प्रमाण ती प्रमाण किती आहेत 6 आणि हे ज्याला होतं त्याला काय म्हणायचं प्रमाता. बरोबर आहे. ही प्रमा कुठे राहणार तर जो प्रमा करणार त्या माणसामध्ये राहणार. बरोबर आहे. म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये राहणार. ज्ञानाचा आश्रय कुठे अंतःकरण ना. मग प्रमा हे कुठे राहणार अंतःकरणात राहणार ना. कुठे राहणार प्रमात्यामध्ये राहणार ना. प्रमेचा आश्रय कोण प्रमाता. प्रमेचा आश्रय कोण प्रमाता. एवढा निर्णय झाला. आता बघा कारण प्रमात्याचे आश्रित असते आणि स्मृती प्रमात्याचे आश्रित नाही. काय प्रमाता वेगळा आणि साक्षी चैतन्य वेगळा आहे ना. प्रमात्याचे आश्रित असते आणि स्मृती प्रमात्याचे आश्रित नाही. ते कोणाच्या आश्रित आहे साक्षी चैतन्याचा आश्रित आहे. बरोबर आहे. या दोन गोष्टी जरा लक्षात ठेवा. आता कोष्टक दिलेलं आहे हा विचारसागरामध्ये नाही आहे. बरोबर आहे. खालचा जो भाग विचारसागरामध्ये नाही पण आपण वाचून गेलं तर काय हरकत आहे. इथे लिहून दिलाय तर है ना. या ठिकाणी खाली दिलेले कोष्टकाचा विचार करून ज्ञानाचे भेद लक्षात आणावे म्हणजे प्रमाणाबद्दल चाललेल्या व्याख्यानात गैरसमज किंवा घोटाळा होणार नाही. अगोदर हे लक्षात ठेवले पाहिजे की चैतन्याशिवाय ज्ञान हे कोणत्याही पदार्थात नाही. अधोरेखा करा. काय चैतन्याशिवाय ज्ञान हे कोणत्याही पदार्थात नाही.
चैतन्याशिवाय चैतन्याविना ज्ञान कुठल्याही पदार्थात नाही. मग हे ज्ञान म्हणजे कोणाचं ज्ञान? ज्ञान हे साक्षीचेच आहे. कोणाचं आहे? चेतन कोण आहे? साक्षीच आहे ना, ब्रह्म आहे. हा, त्याचा अविद्येमध्ये गाठलेला भाग कोण? थिजलेला भाग कोण? कुठंच चैतन्य, तोच साक्षी ना. तर ज्ञान साक्षीचंच असतं. जगातल्या कुठल्याही पदार्थामध्ये स्वतःचं ज्ञान नाही, ते सगळं उधार आहे. कोणाचं? ब्रह्मचैतन्याचं. परमात्म्याचं ज्ञानही सगळ्या पदार्थामध्ये व्यापलेलं आहे. त्या कुठल्याही पदार्थाचं स्वतःचं ज्ञान नाही, त्याची स्वतःची सत्ता देखील नाही, तो कुठल्याही प्रकारचे स्वाधीन नाही. परमात्म्यावरच त्याची सत्ता आहे. जशा तऱ्हेने जगातला कुठलाही टायर हवेशिवाय असू शकत नाही. आज काही नवीन काही सुविधा झाली असेल है ना, हवे बिना टायर असतील तर गोष्ट वेगळी, बरोबर आहे ना. पण जगातला कुठल्याही देशामध्ये घ्या, तो टायर असतो. हा टायर काय असतोय? त्याच्यामध्ये हवा भरलेली असते. ही हवा तुम्ही काढून घेतली का तो टायर राहत नाही, रबराचा तुकडा होऊन जातो. तो वाहतुकीच्या काही कामाचा नसतो. हे लक्षात येत आहे ना. जगातला यावत टायरला जी सत्ता प्राप्त झाली आहे ती आतमध्ये भरलेल्या हवेमुळे. हे आपल्या लक्षात येत आहे का? तशा तऱ्हेने जगातल्या यावत काय पंख्याला, बल्बला है ना, मशीनला जी काय चालण्याची सत्ता प्राप्त झालेली असते ती विद्युत करंटमुळे चाललेली असते है ना. विजेच्या करंटमुळे, आतमध्ये जो करंट असतो, विजेचा प्रवाह असतो, त्या प्रवाहामुळेच झालेली असते. तो प्रवाह गेला, कुठूनही गेला की तेवढ्या सगळ्या प्रदेशामधली ही कामं निकामी होऊन जातात. हे सगळी साधनं का? पंखा चालत नाही, हाय हुई करतो, दिसत नाही. काडी कुठे आहे बघ, मेणबत्ती कुठे असेल, मेणबत्ती कुठे ठेवली आहे? अशा वेळेला मेणबत्ती सापडली नाही तर काय उपयोग आहे? असं आपण बोलतो की नाही, राग येतो की नाही येतो? कशामुळे? आतमधला सगळा करंट गेलेला आहे. याच्यामुळे काय? ही सगळी कामं काय, हे सगळी अवजारं, ही सगळी साधनं निकामी झालेली आहे. अशा तऱ्हेने जगातल्या यावत वस्तूमधला करंट म्हणजे कोण आहे? परमात्मा आहे. कोण आहे? सत्ता म्हणजे कोण आहे? परमात्मा आहे. हे आपण लक्षात ठेवा. आणि ज्ञान म्हणजे कोण आहे? परमात्मा. हे लक्षात ठेवा. कुठल्याही वस्तूला स्वतःचं ज्ञान नाही आहे, ते सगळं उधार घेतलेलं आहे. परमात्म्याचं उधार घेतलेलं ज्ञान आहे. बरोबर आहे. सर्व ज्ञान हे साक्षीचेच आहे, परंतु व्यवहारात काही घटादी पदार्थांची ज्ञाने खरी वा काही रज्जू सर्पादी पदार्थांची ज्ञाने खोटी असे आपण मानतो. बरोबर आहे ना. घटादी पदार्थाचं, ग्लासाचं ज्ञान खरं का खोटं? खरं. पण दोरीमध्ये दिसणारा सर्प आहे त्याचं ज्ञान खरं की खोटं? ते खोटं आपण मानतो ना. त्याच्यानंतर शिपीमध्ये दिसणारं चांदीचं ज्ञान खरं की खोटं? आपण निर्णय करतो खोटं आहे ते. बरोबर आहे. तर व्यवहारामध्ये आपणाला खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान अशा दोन गोष्टी काय करतात? आढळून येतात. रज्जू सर्पादी पदार्थाची ज्ञाने खोटी असं मानतात. या व्यवहारास अनुसरून शास्त्रकारांनी निरनिराळ्या शास्त्रीय शब्दाचे उपयोग केलेले आहेत. काय? या सगळ्या व्यवहाराला अनुसरूनच शास्त्रकारांनी काय केलेलं आहे? वेगवेगळ्या शास्त्रीय शब्दाचे उपयोग केले. आता कुठले शास्त्रीय शब्द ते बघूया. पहिला काय? प्रमा. प्रमाचा अर्थ काय? श्रुतिभिन्न. श्रुतिभिन्न काय? अबाधित अर्थविषयक ज्ञान. तितकं साध्या अर्थाने काय? प्रमाणापासून उत्पन्न होणारे ज्ञान प्रमा. प्रमाला काय? प्रमा कशाला म्हणायचं? प्रमाणापासून उत्पन्न होणारे ज्ञान प्रमा. अप्रमामध्ये जे प्रमा नाही ती अप्रमा. काय? अप्रमा कशाला म्हणायचं? प्रमा नाही ती अप्रमा.
याच्यामध्ये काय दोन भेद आहेत. कोण? यथार्थ अप्रमा, अयथार्थ अप्रमा. अप्रमा म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये खटं खरं खोटं काय जाणायचं आहे, पण पोटभेद केलेलं आहे. खरी अप्रमा, खोटी अप्रमा असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आता यथार्थ अप्रमा आहे ना, जे ज्ञान व्यवहारात अबाधित असते परंतु प्रमाणापासून उत्पन्न झालेले नसते, त्याला काय म्हणतंय? यथार्थ अप्रमा म्हणतात. काय काय म्हटलेलं आहे? व्यवहारामध्ये मिथ्या ठरत नाही. काय? जे ज्ञान व्यवहारामध्ये खोटं ठरत नाही आहे ना, जे ज्ञान व्यवहारात अबाधित असते परंतु प्रमाणापासून उत्पन्न झालेले नसते, त्याला काय म्हणतात? अयथार्थ यथार्थ अप्रमा म्हणतात. काय म्हटलेलं झालं का? जे ज्ञान व्यवहारामध्ये ज्याचा बाध होत नाही, अबाधित होतं परंतु प्रमाणापासून उत्पन्न झालेले नाही, त्याला काय म्हणायचं? यथार्थ अप्रमा. उदाहरण सांगा. सुख दुःख स्मरण ईश्वर ज्ञान, याला काय म्हटलंय? आता ईश्वर ज्ञान सुद्धा अप्रमा अप्रमा म्हणतात. हे धाडस कोणाचं आहे? वेदांताचं आहे. ईश्वर ज्ञानाला सुद्धा काय म्हणतात? अप्रमा. वेदांत एवढा ताकदवान होऊन जातो की सगळ्या जगाला काय करतो? तो खोटं ठरवतो. एवढं तर मान्य आहे का? आहे ना. भवसागराला किती लोक घाबरतात आहे ना, पण हा काय म्हणतोय? भवसागर तुमचं थोतांड आहे. काय म्हणतोय? अंधश्रद्धा आहे. अज्ञानाला सांगायचं तर सांगत बसा, कथा करून सांगत बसा, आम्हाला सांगू नका. बरं तुला सगळेजण घाबरतात की नाही? हा तर असं काय करतो? दंड थोपटून मांड्या थोपटून असं करून सांगतोय मला मृत्यू मारू शकत नाही. काय म्हणतो? आता एवढी हिंमत आहे की नाही त्याची? बघा काय सांगतो तो, मला मृत्यू मारू शकत नाही. मुकोण मरत रे? तो म्हणतोय शरीर मरतंय. मग तू शरीर नाहीस काय? मी शरीर नाही, मी नित्य चैतन्य सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे. केवढं त्याला मोठं केलं बघा गुरुने. काय मग ज्ञानदेव काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे तरलो त्या उद्धरलो गुरु कृपे. माझा उद्धार झाला म्हणजे फसला कशामध्ये होता? अरे या नको त्या गोष्टीमध्ये फसलो होतो. भवसागर तुझ्या पाठीमागे आहे, मरण तुला मारल आहे ना, पुढे जन्म 84 लक्ष योनीमध्ये तुला रहाट गाडग्यासारखं फिरावं लागेल. या सगळ्या गोष्टी गुताड्यामध्ये त्याला गुंतवून ठेवलेलं होतं. आणि हेच बंधन आहे. या बंधनापासून काय केलंय? मला गुरुने मुक्त केलंय. म्हणून का ज्ञानदेव म्हणे आता मी तरलो माझ्यासाठी हा महासागर राहिलेला नाही, माझ्यासाठी जन्म मृत्यू नाही, मला मरण नाही. आता हीच तर 3-4 मोठी भय आहेत ना, आणि ही शास्त्राने सांगितलेली भय आहे. बरोबर. तू श्रीकृष्ण महाराज भगवंत सांगतात की नाही, जातस्यी ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यच. जो जन्माला आला आहे तो मरणारच, आणि जो मरणारा आलेला आहे पुन्हा जन्मणारच. आता वेदांती काय म्हणतोय? ते अज्ञानासाठी आहे, माझ्यासाठी नाही. मग तू कोण आहे? मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी शरीर नाही, माझं मरण होत नाही. माझं काय भवसागरात मी जात नाही, मला दुःख नाही, मी अपहत पापमा आहे, मी पाप पुण्यापासून वेगळा आहे, मी 3 अवस्थापासून वेगळा आहे, माझा कधी बाध होत नाही, मी नित्य आहे, मी सत आहे, मी चित स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे. हे आपल्या स्वरूपाचं असंच बोलायला लागतं. आता सगळ्या लोकांना ज्याने हे ऐकलं नाही त्याला म्हणणार हे येडं झालेलं आहे, वेडा झालेला आहे, त्याचा स्क्रू काय केलेला आहे, संपलेला आहे, ढिला झालेला आहे, असंच म्हणणार की नाही. पण तो म्हणणार की काय, मी ढिला नाही,
माझा स्क्रू टाईट करून टाकलेला आहे गुरुने, ठीक आहे ना. तुम्हीच सगळे काय जग विनोदे विव्हळत असे, काय म्हणतोय, काय या मायेच्या विनोदाने सगळं जग काय करतंय, विव्हळतो. आणि हा कुठे उभा आहे, वर उभा आहे. हा तुका म्हणे आम्ही मुक्तीची या माथा, काय म्हटलेलं आहे हे बघा, इथे लिहिलेलं आहे बघा, लिहून ठेवलेलं आहे. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, मुक्तीची या माथावर आम्ही. पण त्याच्यासाठी काय केलंय, जन धन तन केले तृणावनी समान, लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार, बळीयाचे अंकिता आम्ही झालो बळीवंत. एवढं एवढं सगळं करावं लागलं, तेव्हा तो कुठे मुक्तीच्या माथा पोचलेला आहे. आणि जग खाली सगळे काय करतात, हाय हाय चाललेलं आहे, ओरडाओरडी चाललेलं आहे, कळवळतात विवळतात. जग विनोदे विवळत असे, तो म्हणतोय. झालं. आता पुढे बघा, अयथार्थ प्रमाण जे ज्ञान व्यवहारात बाधित असते, याला काय म्हणायचं, अयथार्थ अप्रमा म्हणायचं. काय अप्रमाचे दोन भाग, यथार्थ आणि अयथार्थ. अयथार्थ अप्रपा रज्जू सर्प है ना, शुक्ती रजत, यांना काय म्हणायचं, अयथार्थ अप्रमा. आता यथार्थ अप्रमा कोण, सुख दुःख स्मृती ज्ञान ईश्वर ज्ञान व्यवहारामध्ये बाधित होत नाही. काय पण ज्ञानाने मला सुख नाही, मला दुःख नाही है ना, मला भवसागर नाही, माझ्यासाठी स्वर्ग नाही, माझ्यासाठी नरक पण नाही, माझ्यासाठी पाप नाही, माझ्यासाठी पुण्य नाही. और हे सगळे विषय तर आपण व्यवहारात मानतो की नाही, मानतो खरे म्हणून मानतो की नाही, ते बाधित होत नाही म्हणून मानतो की नाही, मानतो. विचाराने सगळं काय होतं, बाधित होऊन जातं. कोणासाठी, ज्याने आयुष्यभर आपलं सगळं समर्पण परमेश्वराला केलेलं आहे. त्याच्यासाठी काय, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. जगातले सगळे संबंध तोडून दे आणि माझ्या एकाच नादाला लाग, आणि मी तुला जे काही तुला पाप होईल, जे काही पुण्य होईल, त्या सगळ्यापासून मुक्त करेन. तू त्याचा काही विचार करू नको, असं कोणी सांगितलेलं आहे, भगवंताने स्वतः अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि ते अर्जुनाला सांगितलं म्हणजे तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. हे सुद्धा बरंच. हां, नुसती स्मृतीच प्रमात्याचे आश्रित नसते, स्मरण प्रमात्याचे आश्रित असते असे नव्हे, तर भ्रांती आणि संशय काय ही अयथार्थ ज्ञान आहेत. भ्रांती होणं आणि काय होणं, संशय होणं, हे पण काय आहे, अयथार्थ ज्ञान आहे. हे पण कोणाचे आश्रित असतात, प्रमात्याचे आश्रित असतात. हे बरोबर आहे. नुसती स्मृतीत प्रमात्याचे आश्रित असते असे नव्हे, तर भ्रांती आणि संशय ही सुद्धा प्रमात्याचे आश्रित नसून आहे ना, साक्षीचे आश्रित आणि अविद्या वृत्ती रूप असतात. क्लिष्ट आहे, सांगूया. हा, स्मृती प्रमाणाचे आश्रित असते की नसते, नसते. काय स्मृती प्रमात्याचे आश्रित असते की नसते, पण एकटी नाही, भ्रांती आणि संशय हे देखील प्रमात्याचे आश्रित नसते. मग ते कुठे असतात, साक्षीचे आश्रित. आणि काय, आणि त्याचं स्वरूप काय, अविद्या वृत्ती रूप असतात. कोण कोण, स्मरण, भ्रांती आणि संशय हे कुठे असतात, साक्षीमध्ये. हां, आणि त्याचं स्वरूप काय, अविद्या वृत्ती. इसको क्या कहेंगे, काय काय म्हणाल, अविद्या वृत्ती रूप असते. बरोबर आहे. आणि काय नसतात, वृत्ती दोन प्रकारची, अविद्या वृत्ती आणि अंतःकरण वृत्ती. तर ते हे कसे असतात, अविद्या वृत्ती रूप असतात आणि अंतःकरण वृत्ती रूप
नसतात, है ना. आता बघा, अंतःकरण वृत्तीरूप ज्ञान हे प्रमाणजन्य असतं. कुठलं? अंतःकरणाची वृत्ती ही प्रमाणाने उत्पन्न होत असतात आणि ही अंतःकरणाची वृत्ती प्रमात्याच्या आश्रित असते. अधोरेखा करा, हे सगळेच महत्वाचं आहे. समजून घ्या आणि घरी जाऊन पुन्हा त्याचं काय करा, चिंतन करा. का आहे ना, अंतःकरण वृत्तीरूप जे ज्ञान आहे हे प्रमात्याच्या आश्रित असते, पण अंतःकरण वृत्ती प्रमाणाने उत्पन्न होते. प्रमाणाने अंतःकरण वृत्तीरूप ज्ञान उत्पन्न होतं आणि हे ज्ञान कोणाच्या आश्रित असतं? प्रमात्याचे आश्रित असतं. आता ह्याच्या उलट स्मृतिज्ञान कसं असतं? स्मृतिज्ञान हे अंतःकरण वृत्तीरूप असते. कसं आहे ना, स्मृतिज्ञान हे कसं असतं? अंतःकरण वृत्तीरूप आहे, पण ते प्रमाणजन्य नाही. बरोबर आहे. स्मृतिज्ञान अंतःकरणाची वृत्तीच आहे आणि दुसरी ज्ञान ही अंतःकरण वृत्तीरूपच असतात, पण ते प्रमाणजन्य असतात आणि स्मृतिज्ञान प्रमाणाने उत्पन्न होत नाही. परंतु प्रमाणजन्य नाही म्हणून ते प्रमात्याचे आश्रित नाही. काय प्रमाणजन्य असेल तर ते प्रमात्याचे आश्रित असेल. प्रमात्याने उत्पन्न केलं, प्रमाणाच्या साह्याने केलेलं ते असेल, पण प्रमाणाचे उत्पन्न नाही तर प्रमात्याला तर तिथे कामच नाही. पण ते कुठेतरी राहील ना, तर ते कुठेतरी राहील ते सांगतात. म्हणून ते प्रमात्याचे आश्रित नाही, अर्थात प्रमाही नाही. याकरता वरील प्रमेयचे लक्षात स्मृती भिन्न असे पद घातले आहे. बरोबर आहे.